गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळ सकाळी एक कविता आठवली. तर ती कविता अशी आहे की आपण आपल्या वडिलांना मारताना, कोणाशी तरी बांधताना, घरी बांधताना असंच पाहिलेलं आहे. आणि आतापर्यंत जास्त कविता आईवर आलेल्या आहेत, की आईचं काळीज असं, आईचं काळीज तसं. पण बापाला समजून घेताना ही कविता त्यांना अर्पण करू आपण. आणि ही माझी कविता नाही, प्राध्यापक कवी प्रशांत मोरे यांची कविता आहे. तर चला पाहू आपण कशी ती कविता. ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा, करी रान हिरवगार. बाप कष्ट करी माझा, करी रान हिरवगार. माय हरीन काळीज, पिकाज पती अपार. माय हरीन काळीज, पिकाज पती अपार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची होराणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. आणि नंतर आई वडील म्हणजे वडील आईला विचारतात की हे बाळ, त्यांचं बाळ जसं मोठं होतं तसं वडील आईला प्रश्न करतात की हा कोणावानी दिसतो. तर आई एकदम तिच्या हळव्या स्वरात म्हणती, थोडा थोडा दो गावानी, थोडा थोडा दो गावानी. बाप नारळाच, नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी.